नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आहोत कात्नेश्वर, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी येथे. आणि तुम्ही इथे जो पाहत आहात हा श्री जाधव साहेब यांचा ॲटोमेशनचा प्लॉट आहे. इथे नेटाफिमचं डिजिटल फार्मिंग सोल्युशन यांच्या माध्यमातून आपण इथे एक कंट्रोलर लावलेला आहे. आणि जवळपास हा 23 एकरचा प्लॉट असून संपूर्ण प्लॉटचं पाणी आणि खत व्यवस्थापन आपण या एका रूममधून इथे करत आहोत. तर इथे सांगायचं झालं तर हा जो कंट्रोलर आहे याच्या माध्यमातून आपण पाण्याचा आणि जे काही आपण खतं सोडणार आहे त्या खतमिश्रित पाण्याचा pH आणि AC याच्या माध्यमातून देखरेख होते. पिकांना लागणारा जो pH आहे तो योग्य pH इथून मेंटेन केला जातो आणि ECवर देखरेख ठेवून आपण चांगल्या प्रकारे पिकाचं व्यवस्थापन इथे करू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला इथं जे दिसत आहेत हे फिल्ट्रेशन युनिट आहे. म्हणजे जसं की पाण्यामध्ये जे काही शेवाळ असेल ते या प्रायमरी फिल्टरमधून आपल्या इथं साफ होते. त्यानंतर हा जो तुम्हाला आडवा स्क्रीन फिल्टर दिसतो हा सेकंडरी फिल्टर आहे. याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला जे काही बारीक पाण्यामध्ये येणारी घाण आहे ती स्वच्छ केली जाते. त्याचबरोबर हे ॲटोमॅटिक फ्लश पण होतात. त्याचबरोबर बॅक साईडला तुम्हाला जे टाक्या दिसतात ह्या खताच्या टाक्या आहेत. जसं पहिली टाकी जर आपण पाहिली तर ती ॲसिडची आहे. 2 नंबरची टाकी जर पाहिली तर ती त्याच्यामध्ये पांढरा पोटॅश आपण त्याच्यात टाकलेला आहे. त्यानंतर जीवामृत जे आपण बायो फर्टिलायझर वगैरे सोडतो त्याची एक टाकी आहे. त्यानंतर 1261 स्फुरदयुक्त खतांसाठी आपण ती लावलेली आहे. त्यानंतर आपलं युरियासाठी एक आपण टाकी ठेवली आहे आणि जे काही मिक्स मायक्रोन्युट्रिएंट आहेत त्याच्यासाठी आपण शेवटची टाकी दिलेली आहे. त्याचबरोबर वरच्या साईडला जो दिसतं आपल्याला तो ब्लोअर आहे, ज्याच्या माध्यमातून जे काही खतामध्ये टाक्यांमध्ये आपण खतं मिश्रण करणार आहोत ते एका जागेवर साठणार नाही. त्या ब्लोअरच्या साहाय्याने ते सर्व पाणी जे आहे ते ढवळलं जातं, जेणेकरून संपूर्ण पाण्यामध्ये खतं हे मिश्रित करून आपल्या समोर या सिस्टीममध्ये व्हेंचुरीमध्ये येतील. तर इथे एक तुम्हाला जे डोजिंग युनिट दिसत आहे तर ह्या व्हेंचुरी आहेत. ह्या सर्व ॲटोमॅटिक कमांडवर चालतात. या कंट्रोलरच्या माध्यमातून त्याला कमांड दिली जाते आणि जे काही आपल्याला खत सोडायचं आहे, खत व्यवस्थापन करायचं आहे, याच्यामध्ये प्रोग्राम फीड केल्यानंतर त्या व्हेंचुरीच्या माध्यमातून ते समोर आपल्या सिस्टीममध्ये येऊन पाण्यामध्ये आपल्या पिकाला जातात. तर ही अशी एक सिस्टीम आहे ज्याच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला पीक व्यवस्थापन करता येतं. आणि आपण जे म्हणतो की पिकाला जे आयडियल pH लागतो 5.5 ते 6.5 किंवा 7पर्यंत जे काही पिकं परफॉर्म करतात असा pH व देखरेख हा कंट्रोलर आपला करत असतो. इथे pH मीटर आहे. तर याच्या माध्यमातून आपल्याला सर्व जे काही आहे ते व्यवस्थापन करता येतं. तर आपण या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ. आपल्यासोबत परभणी जिल्ह्याचे व्यवस्थापक श्री अमित कुमार वाघमारे साहेब आहेत. त्याचबरोबर रामभाऊ पण आपल्यासोबत आहेत, जे की जाधव साहेबांच्या इथे फार्म मॅनेजर म्हणून मागील काही वर्षापासून काम बघतात. तर नमस्कार रामभाऊ, एक वेळ तुमचा परिचय आम्हाला करून द्या. माझं नाव राम विठ्ठलराव खोंडे, राहणार कात्नेश्वर. येथील मी जाधव साहेबांची शेती बघतो. अच्छा, तर रामभाऊ याच्या आधी तुम्ही समजा हा कंट्रोलर लावायच्या आधीपासून साहेबांची शेती बघता, फार्म मॅनेजर म्हणून तुम्ही तर काम पाहता. तर कंट्रोलर लावण्याच्या आधी तुम्हाला काय समस्या इथं जाणवत होत्या? 23 एकरमध्ये पाणी व्यवस्थापन करायचं म्हणल्यावर तुम्हाला काय अडचणी होत्या? करायचं म्हणलं तर आम्हाला सगळं पाणी दांडवणी द्यावं लागतं. अच्छा. त्याच्याकरता आपल्याला 2-3 तरी रोजगार लागत, मजूर लागायचे. आणि जे काही वॉल वगैरे तुम्हाला फिरवायचं काम पडायचं त्याच्यामध्ये ते रात्री समजा अर्ध्या रात्री उठून समजा जावंच लागायचं. अच्छा, बरं. तर आता हे कंट्रोलर जे लावलं आपण, जे ऑटोमेशन इथं आपण नेटाफिमचं केलेलं आहे, तर याच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटलं आता की पहिला फरक आणि आता तुम्हाला काय वाटतं? याच्या माध्यमातून काय आम्हाला वाटलं माहिती का, एक तर आमचे रोजगार वाचले, मजूरदार वाचले. ते खत टाकायचं, भिजवायचं, याचे पूर्णच मजूरदार वाचलेले आहे समजा. अच्छा, आपल्याला लागत नाही मजूरदार. तर वाल फिरवायला जायची गरज नाही, भिजवणं सगळं ठिबकवरच राहिले. बरं. आणि खतांच्या जसं आपण खतं तुम्ही पहिले वरतून टाकायचे आपण, तर आपल्याला हे सगळं पूर्ण खत आपल्याला या सिस्टमच्या माध्यमातून, फर्टिगेशनच्या माध्यमातून आपल्या पिकाला चाललंय. तर याच्या माध्यमातून नक्कीच तुमचं उत्पादन देखील वाढलं असेल. तर शेतकरी बंधूंनो, एवढी साधी सिंपल. आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रामभाऊचं शिक्षण जर आपण विचारलं, रामभाऊ तुमचं शिक्षण आम्हाला सांगा एक वेळ. माझं शिक्षण 9वीच झालं. 9वा वर्ग शिकलेले रामभाऊ हा कंट्रोलर एकदम व्यवस्थितरित्या हँडल करतात, व्यवस्थितरित्या ही सिस्टम ते चालवतात आणि मागील 3 वर्षापासून ते हे सिस्टम चालवत आहेत. तर शेतकरी बंधूंनो, अजून एक सांगायचं झालं तर एवढं 23 एकरचं जे मॅनेजमेंट आहे, इथं पाणी किती द्यावं लागणार, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी आमच्या अमित वाघमारे साहेबांनी इथे पहिले ॲनालाइज केल्या, इथला सर्वे केला. तर सर आम्हाला एक थोडीशी माहिती द्या की नेमकं इथं किती पाण्याचा फ्लो आला होता, 23 एकरची जी डिझाईन तुम्ही बनवली, तर थोडंसं एक आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. यामध्ये पाहायला गेलं तर हे क्षेत्र पूर्ण 23 एकर ऊसाची लागवड आहे. जे इनलाईनमधलं अंतर, नळीतलं अंतर 5 फुटावरचं आहे. आणि आपण इथली जी इनलाईन वापरलेली आहे DNPC 16 mm,
की ड्रिपर डिस्चार्ज त्याचा 2 लिटर डिस्चार्ज आहे आणि 1.25 फुटावर ड्रिपर स्पेसिंग आहे. अच्छा. तर यामध्ये ह्या टोटल प्लॉटचा जो फ्लो आहे आपण यामध्ये 1 लाखाचा फ्लो टोटल पाण्याचा फ्लो आहे. यामध्ये जे शिफ्ट आहेत त्या आपण टोटल 4 शिफ्ट केलेले आहेत. एका शिफ्टचा फ्लो 80,000 लिटरचा आहे आणि एक वॉलचा फ्लो जो आहे हा तासाला 40,000 लिटर फ्लोचा वॉल आहे. अशा प्रकारे आपण हे 23 एकरचं डिझाईन केलेली आहे. अच्छा, म्हणजे आपण जे म्हणतो की कमी अंतरावरील कमी प्रवाह असलेले ड्रिपर आपण या नळीमध्ये निवडले, जेणेकरून आपलं जास्तीत जास्त क्षेत्र जे आहे आणि कमी वॉल इथं बसलेले आहेत आणि सर्व क्षेत्र जे आहे ते आपले इरिगेशन खाली आलेलं आहे. शेतकरी बंधूंनो, त्याचबरोबर आपले नेटाफिम कंपनीचे टेक्निशियन श्री राजाराम सूर्यवंशी साहेब आपल्यासोबत आहेत. तर विक्री पूर्व आणि विक्री पश्चात सेवा ज्या आपण नेटाफिमच्या शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो त्यामध्ये सूर्यवंशी साहेबांचा खूप मोठा वाटा इथे आहे. तर ते वेळोवेळी शेतकऱ्यांना हे मशीन कशी चालवायची किंवा इथं काही जर तांत्रिक बिघाड आली तर ती कशी सोडवायची हे या संदर्भात ते मार्गदर्शन करत असतात. तर सूर्यवंशी साहेब, तुम्ही काय सांगाल नेमकं या आपल्या ऑटोमेशनविषयी? ऑटोमेशन आता 3 वर्ष झालं. 3 वर्षामध्ये आतापर्यंत काही प्रॉब्लेम आले नाही. अच्छा. जरी प्रॉब्लेम येतात तर नॉर्मल लाईटचा प्रॉब्लेम येतो. अच्छा. व्होल्टेज कमी जास्त झालं तर तिच्यासाठी आपण सेफ्टी बसवलेलेच आहे. तिच्यामध्ये सेफ्टीमध्ये आपण झेड पाईप कंट्रोलर, आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर, पॉवर प्रोटेक्टर, जरी वरून लाईटीचा काही प्रॉब्लेम आला तर इथं ते सॉल्व स्वतः बंद आपल्याला करायचं. बंद करून इकडं सिस्टीम आपल्याला धोका देत नाही. अच्छा. म्हणजे काही अडचण येणार नाही आतापर्यंत आलेली. दुसरी गोष्ट की जे काही प्रोग्राम दिले त्या पद्धतीने व्यवस्थित चालू राहतात. फक्त प्रेशर असायला पाहिजे सिस्टीमला. प्रेशर जर असेल तर काही अडचणी आतापर्यंत आलेल्या आहेत. नॉर्मल की फिल्टर धुणे, हे फिल्टर जर धुतलं तर वेंचुरी सुद्धा वडायला काही अडचणी येत नाही. अच्छा. अजून याच्यामध्ये साहेब आपण जसं म्हणतो की हे मोठे सॅव्हल फिल्टर लावलेले दिसत आहेत, हो. तर त्याच्यामध्ये जर पाण्यामध्ये घाण असेल तर ती घाण त्याच्यामध्ये वारंवार येऊन ते चॉकअप होतात. तर आपल्या सिस्टमच्या माध्यमातून ते घाण आपण व्यवस्थितरित्या पुन्हा बॅक असा प्रोग्राम आपण देऊ शकतो की जे काही दोन्हीतला डिफरन्स, इनलेट आणि आउटलेट मधला जो काही डिफरन्स आहे, समजा इनलेटचं प्रेशर 3 kg आहे, आउटलेटचं 2.5 kg, म्हणजे 0.5चा फरक आहे. तिच्या पुढे जर फरक तुमचा जर जात असेल तर आपण इथं टाइम बेसनं आपण तिच्यामध्ये फ्लशिंग केलं जाईल. अच्छा. काय अडचण म्हणजे या एका कंट्रोलरमध्येच आपल्याला ती व्यवस्था भेटते की जर आपला जे काही आपले फिल्टर आहेत ते जर चॉकअप झाले त्याला फ्लश करण्याची सुद्धा आपल्याला व्यवस्था आहे. तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे हे ज्या शेतकऱ्यांकडे मोठं क्षेत्र आहे, ज्यांच्याकडे एरिया जास्त आहे, अशा शेतकऱ्यांनी निश्चितपणे अशा कंट्रोलरचा वापर करणे गरजेचं आहे. कंट्रोलर पंप बंद चालू करा, फिल्टर ऑटो फ्लशिंग केलं जाईल, म्हणजे धुतलं जाईल, परत वाल बंद चालू केलं जाईल. अच्छा. तिसरी गोष्ट, जी काही खतं 3-4 पद्धतीचे 5-6 पद्धतीचे जी काही खतं द्यायची आहेत ती आपल्याला देता येईल. तिच्या पुढे जाऊन पीएच कंट्रोल केला जाईल आणि एसी मॉनिटर तुम्हाला रेंज मध्ये ठेवता येईल. अशा पद्धतीचं कंट्रोलर आहे. जरी तिच्यामध्ये आम्ही एक अजून ऍड केलेला आहे किंवा मक्स बसवलेला आहे. मक्स म्हणून आपण जर काही त्यांना काही प्रॉब्लेम जर आलेला असेल प्रोग्राम बनवण्यात, आपण तिथून काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. अच्छा. म्हणजे शेतकरी बंधूंनो, साहेबांनी जे सांगितलं याचा अर्थ असा की तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या टचवर या सिस्टीममध्ये काय कोणता प्रोग्राम चालू आहे, कोणते वॉल चालू आहेत, कोणत्या ठिकाणी पाणी चालू आहे, खत चालू आहे, याची संपूर्ण माहिती तुमच्या मोबाईलवर तुम्ही घेऊ शकता. तर धन्यवाद सूर्यवंशी साहेब आणि रामभाऊ, त्याचबरोबर अमित साहेब, तुम्ही जी माहिती आम्हाला दिली तर आम्ही संपूर्ण नेटाफिम टीमतर्फे तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.